जय जय रघुवीर समर्थ। मना वासना चूकवियेर झारा, मना कामना सोडी रे द्रव्यदारा, मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी राघवासी। मनाच्या श्लोकाच्या या पर्वामध्ये 21व्या श्लोकामध्ये आपण आज पदार्पण करतो आहोत। मागच्या श्लोकामध्ये दुःखाचं गांभीर्य गर्भ म्हणून काय असतं हे रामदास स्वामींनी आपल्याला सांगितलं। त्याचाच पुढचा भाग या 21व्या श्लोकामध्ये रामदास स्वामी पुन्हा एकदा आपल्या मनाची समजूत काढण्यासाठी आपल्याला सांगतायत। का बरं एका साधकाने स्वतःच्या मनाला साक्षीभावात ठेवत त्या मनाला या सर्व सूचना द्यायच्यात, या सर्व विनंत्या करायच्यात, या सर्व आळवण्या करायच्यात, याचं कारण आपल्याला या श्लोकामध्ये कळणार आहे। एकतर सर्वप्रथम लक्षात घ्या की आपल्या मनाकडे आपल्याला साक्षीभावाने बघता येतं। आपल्या मनामध्ये काय चाललंय याचा उहापोह, याचा निरीक्षण आणि नियंत्रणाचा विषय माणसाच्या आवाक्यात आहे, हे पण कृपया ध्यानात ठेवा। आणि म्हणून जेव्हा साक्षीभावाने त्या मनाकडे पाहाल आणि या मनुष्य जीवनाची येरझारा पद्धत काय आहे हे ध्यानात येईल, त्यावेळेस तुम्हाला हा श्लोक एका क्षणात समजायला सुरुवात होईल। आणि तुम्ही कबूल कराल की जसा अर्थबोध होतो तसा आपल्या डोक्यामध्ये लख प्रकाश पडायला सुरुवात होते आणि आपल्याला आनंद पण प्रचंड व्हायला सुरुवात होते। कबूल आहे ना? चला तर, मना वासना चूकवी येरझारा। येरझारा म्हणजे पुन्हा एकदा जन्म मृत्यूचं हे वर्तुळाकार आवर्तन, हा फेरा। आणि हे येरझारा आपण करतोच आहे। एखाद्या पवित्र भगवान श्रीकृष्णासारख्या आत्म्याला त्या जन्मामध्ये मोक्षापर्यंत जाता येतं, परंतु आपल्यासारखी सर्वसाधारण माणसं या येरझारेमध्येच बिझी राहतात। आणि ही येरझारा जर का आपल्याला संपवायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल याचा पिन पॉइंटेड, याचा अक्षरशः अचूक इशारा आपल्या मनाला देण्याचं सामर्थ्य या श्लोकामध्ये आहे। म्हणून येरझारा करण्याची जी पद्धत आहे आपली, ती बंद करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्या वासनांवर नियंत्रण मिळवावं लागेल। आणि वासना जर का माणसाच्या मूलभूत स्वभावामध्येच आहेत, तर कुठल्या वासनांवर विजय मिळवायचा आणि कुठल्या वासनांना आपण अंगीकारायचं याचा विवेक आपल्या मनामध्ये जागृत करायला या योगे रामदास स्वामी आपल्याला सांगतात। अध्यात्माची वासना, ध्यानाची वासना, निदध्यानाची वासना, चिंतनाची वासना, गुरुप्रेमाची वासना, गुरुचरणांशी समर्पित होण्याची वासना आणि सतत मनन श्रवण करण्याची वासना जिवंत राहू देत शेवटच्या श्वासापर्यंत। परंतु याशिवाय ज्या वासना आहेत, ज्या भौतिक जगताचं प्रतिनिधित्व करतात, त्या वासनांपासून हळूहळू आपल्याला दूर होणं क्रमप्राप्त आहे, जेणेकरून हा येरझारेचा विषय आपल्या आयुष्यातनं बाजूला होईल। मना कामना सोडी रे द्रव्यदारा, म्हणजे द्रव्य आणि दार यामध्ये स्वतःचं द्रव्य, स्वतःचं धन, इतरांचं धन, स्वतःचं घर, स्वतःचं दार, स्वतःची पत्नी, स्वतःची स्त्री, हा जसा विषय आहे तसाच इतरांचं घर, इतरांची प्रॉपर्टी, इतरांची स्त्री किंवा इतर कुठलीही स्त्री, याची जर का मनामध्ये कामना होत असेल तर ती सोडावी लागेल, त्यातनं स्वतःला मुक्ती द्यावीच लागेल।
कारण लक्षात घ्या, मना यातना थोर हे गर्भवासी. गर्भ मिळवणं, जन्म म्हणून एक मनुष्य गर्भ मिळवणं सुद्धा अत्यंत यातनामयी आहे बरं का. सोपं नाहीये ते. कारण गर्भाला जन्माला आल्यानंतर पूर्ण जीवनाची ही वर्तुळाची मर्यादा कंप्लीट करावीच लागते, पूर्णत्वास न्यावंच लागतं. एखाद्याच्या संचित कर्मामुळे एखाद्याचं जर का अकाली मृत्यू झाला तर त्याची मुक्ती होईल, परंतु मी सर्वसाधारण मनुष्य जो पूर्ण जीवन जगतो, गर्भावस्था, बाल्यावस्था, युवावस्था, प्रौढावस्था आणि जर्रावस्था म्हणजे म्हातारपण आणि मग मृत्यूला प्राप्त होतो, ते गर्भाला आल्याशिवाय मिळणार आहे का? म्हणून मनुष्य जन्माला यायच्या आधी आणि मनुष्य जन्माला आल्यानंतर मृत्यू पावेतो त्याला कुठल्या ना कुठल्या तरी यातनांना सामोरं जावं लागणार, म्हणून त्याचं मूळ हे त्या गर्भात आहे. आणि याच्यावर तोड काय आहे? मना सज्जना भेटवी राघवासी. त्या प्रभू श्री रामाला जर का आळवणी करून, जपध्यान करून, ध्यान करून प्रसन्न करू शकलो, त्याची जर का भेट घडली तर मोक्ष गॅरंटीड आहे, खात्रीलायक आहे. तेवढी भक्ती, तेवढं समर्पण, तेवढा आनंद, तेवढी वासना, तेवढी कामना त्या गोष्टींमध्ये आपल्याला लावावी लागणार आहे. चला तर पुन्हा एकदा, मना वासना चूकवी येर झारा, मना कामना सोडी रे द्रव्यदारा, मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी राघवासी. जय जय रघुवीर समर्थ.